पद्धतीने मी आज मागणी करतोय, कारण ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शिवजयंती जी तिथीप्रमाणे येते आणि शिवसेना फार मोठ्या प्रमाणात साजरी करते, तसंच आंबेडकर जयंती ही देखील फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जाते आणि ह्या दोन्ही जयंत्या साजऱ्या करताना त्याचबरोबर रमजानचा महिना चालू झालेला आहे आणि त्याचे कार्यक्रम असतील, काही विविध धर्मियांचे कार्यक्रम असतील. या सगळ्या कार्यक्रमांना आचारसंहितेचा कुठे फटका बसू नये म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करतोय की ह्यांच्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत, या उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आहेत, याच्यासाठी एक खिडकी योजना ताबडतोब लागू करावी. कारण आता बरेचसे कर्मचारी हे सगळे निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे फार अडचण होणार आहे सगळ्या मंडळांना. जे उत्सव साजरे करणारे जे प्रेमी लोक आहेत, यांना सगळ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे की हे सगळे उत्सव साजरे करताना एक खिडकी योजना लागू करावी, जेणेकरून लोकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर सरकार ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तात्काळ एक खिडकी योजना चालू करेल. आता विचारा, तुम्ही सरकारकडे एक खिडकी योजनेची मागणी करतात, पण निवडणूक आयोगाला काही पत्रव्यवहार करणार असतात? निवडणूक आयोगाला देखील पत्रव्यवहार करणार, कारण शेवटी निवडणूक आयोग या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे. कारण शेवटी निवडणूक आयोग परवानग्या देत नाही, परवानग्या देण्याचे काम सरकारी यंत्रणा करतात. त्या परवानग्याचा भंग जर झाला असेल तर निवडणूक आयोग सूचना देते की कायद्याप्रमाणे कारवाई करा. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की एखादा कार्यक्रम करायचा असेल तर बाकीच्या वेळेला परवानग्या घेणं थोडं सोपं असतं, परंतु निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं काटेकोर पालन केलं जातं. आचारसंहिता म्हणजे कुठला कायदा नाही आहे, ते मार्गदर्शक तत्व आहेत आणि ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये सगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांना किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना याची योग्य ती माहिती नसल्यामुळे, किंबहुना त्याचं पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे फार हेलपाटे घालायला लागतात लोकांना. आचारसंहिता चालू आहे, परवानगी देता येणार नाही, आचारसंहितेमुळे असं होणार आहे, आचारसंहितेमुळे तसं होणार आहे. आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांसाठी केलेली ती संहिता आहे, हा काही कायदा नाही. कायदे तर जे आहेत नियमाप्रमाणे, म्युनिसिपल ऍक्ट असेल, पोलीस ऍक्ट असेल, IPC असेल, हेच कायदे आहेत. परंतु त्याचा एवढा भाव केला जातो आणि ह्या कार्यक्रमाच्या उत्सवावरती पाणी फिरलं जातं आणि म्हणून माझी मागणी आहे, निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहूच, पण आमची मागणी सरकारकडे आहे की सरकारने ह्या सगळ्या यंत्रणा एकाच खिडकीखाली आणाव्यात, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही म्हणालात की निवडणुकीची आचारसंहिता जाहीर व्हायला आता काही दिवसच आहेत किंवा काही तास आहेत. महायुती किंवा महाविकास आघाडीचं अजून जागा वाटप जाहीर झालं आहे, महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी जाहीर होऊ शकतं? नाही, याबाबतीत महाविकास आघाडीची ज्यावेळेला अंतिम निर्णय होईल त्यावेळेला तिन्ही जेवढे पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत ते पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करतील. वंचितचा अजून देखील प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीसोबत असं वाटतं? नाही, याच्या बाबतीत मला काय वाटतंय फार महत्वाचं नाही आहे. याबाबत चर्चा काय होते, सगळ्या पक्षांच्या सोयीचं काय आहे. शेवटी याच्यामध्ये निवडणूक जिंकणं हा देखील एक मोठा क्रायटेरिया असतो आणि म्हणून हे सगळे बसून, जे नेते बसून याच्यावरती चर्चा करतायत, यांची जेव्हा अंतिम चर्चा होईल त्याच वेळेला हे सगळे निर्णय होतील. कोणाला किती जागा, कोण कुठल्या जागा लढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वंचित असतील, बाकीच्या आणखीन कोण आम्हाला जे सहकारी पक्ष मदत करणार असतील, त्यांच्या बाबतीतला पण निर्णय त्याच्यात होईल. वंचितची भूमिका पण अडचणीची वाटते का? ज्याप्रमाणे तुमच्या बघा, जोपर्यंत कुठल्याही चर्चेचा शेवट होत नाही तोपर्यंत असं कुठलंही म्हणणं योग्य राहत नाही की अडचणीचं आहे, सोपं आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाला वाढण्यासाठी संधी आहे, का मी लढू नये, आणि त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही.
परंतु शेवटी सगळी गणितं बघूनच हे निर्णय केले जातात. तुम्हाला काय वाटतं की महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे आणि अजित पवार एनसीपी आहे, ज्या पद्धतीनं माहिती समोर येते किंवा ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत, भाजप जास्त आग्रही जागांसाठी दिसत आहे. शिंदेबरोबर जे शिवसेनेत गेलेले 13 आमदार आहेत त्यांना तिकीटं मिळतील का, त्यातले काही उमेदवार चेंज होणार असंही म्हटलं जात आहे. तुमची काय माहिती आणि तुमची काय प्रतिक्रिया? बघा, ह्या बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातूनच ऐकत असतो, बघत असतो. परंतु महायुतीच्या बाबतीत खरं मी काय महायुतीचा घटक नाही आहे, मी बोलणे योग्य नाही. पण आता प्रश्न आपण विचारलाच आहे म्हणून सांगतो की महायुतीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष फार आग्रही असं दररोज दिसतंय. आणि हे आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कारण शिंदेनी ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला फार वल्गना केल्या आहेत मोठ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वाभिमानाने गेलेलो आहे, आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहे, आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नव्हतं. आज ह्यांना जेवढ्या जागा देतील तेवढ्या जागा ह्यांना घेऊन गपचूपच बसावं लागेल. त्यांच्यात कोणाची हिंमत आहे अमित शहाना विरोध करून जागा घेऊन येण्याची? हे लोक घेऊन येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, शिंदेंनी ज्यावेळेला मुख्यमंत्री शपथपदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, त्यावेळेला असं सांगितलं होतं, माझ्याबरोबर येणाऱ्या सगळ्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. जर एकही माणूस पडला तर मी राजीनामा देईन. माझं म्हणणं आहे, हा राजीनामा आता लांबची गोष्ट राहिली. पहिले जेवढे तुमच्याबरोबर आले तेवढ्या जागा आणि त्यांना तिकीट तर मिळवून द्या. आणि जर त्याच्यातनं कोण पडले तर राजीनामा तयार ठेवा. कारण त्यांनीच सांगितलेलं आहे. पुन्हा ते तर म्हणतात मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतो आणि मी मराठा आहे, एकदा बोललो म्हणजे बोललो. तर आता बोललो तर त्यांनी तेवढं करून दाखवलं पाहिजे, तर त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांचा विश्वास राहील. नाही तर विधानसभेला हे जे 40 गेलेले आहेत, हे लोकसभेचं जर जेव्हा गणित बघतील त्यावेळेला या पुढच्या 40 आणखीन 10 पक्ष 50 लोकांचं काय होणार आहे? हा प्रश्न निर्माण होणारच आहे आता. कारण आम्ही जे काय तुमच्या माध्यमातून ऐकतोय की 13 जागा तर त्यांनी 13 लोक तर खासदारकीला गेले. चॅनलवरच कळतंय की 13 मिळतील, नाही मिळतील, आणि मिळाल्या तर त्या सगळ्यांना निवडून आणलं पाहिजे. कारण त्यांनी जबाबदारी घेतली आहे निवडून आणण्याची. समजा उद्या पडले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल, कारण त्यांनी तसं कबूल केलं की मी राजीनामा देईन म्हणून. आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही असं बोलला होता, पण तुम्ही पण विचाराल की नाही, माझ्या मनात शंका आहे. नाही, पण 13 रिपीट होतील असं म्हटलं तर ज्या जागा, पण जी एक जागांची अदलाबदल, ज्यात काही उमेदवार आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड योग्य म्हणजे बॅड परफॉर्मन्स असल्यामुळे काहींचे उमेदवारी कापली जाईल, काही जागा अदलाबदली होतील असंही कळतंय. विशेषतः उत्तर पश्चिमची जागा भाजपकडे जाऊन ठाण्यातली जागा शिंदे गटाला येईल आणि भाजप मुंबईत 5 जागा लढवेल. ठाणा ही जागा चर्चेची होऊच शकत नाही. ठाण्याच्या बदल्यामध्ये ही जागा होऊच शकत नाही. स्वर्गीय आनंद दिघेनी, मला माहिती आहे, स्वर्गीय आनंद दिघेनी बाळासाहेबांना गळ घालून वेळ प्रसंगी ठाण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ देत, पण मी मागे हटणार नाही असं सांगून ती जागा घेतली. आणि तेव्हापासून ती जागा 2009 पर्यंत शिवसेनेने शाबूत ठेवली. 2009ला आम्ही ती जागा हरलो, पण 14 पासून ती जागा परत आली. ठाणा हा बार्गेनचा मुद्दाच होऊ शकत नाही. ठाणा हा जर बार्गेनचा मुद्दा करायचा असेल तर दिघे साहेबांचा फोटो काढावा लागेल ना. नाही, मग तसं मग महाविकास आघाडीमध्येही आहे की उत्तर पश्चिम उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केली, त्याचे पडसाद उमटलेले आहेत. संजय निरुपम, पण प्रश्न असा आहे, संजय निरुपमचं स्थान काय सध्या काँग्रेसमध्ये? संजय निरुपमला स्वतःला निवडणूक लढायची आहे म्हणून संजय निरुपम आरडाओरडा करतोय. याचा परिणाम काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीवर होणार नाही का? कारण ज्या प्रकारे बघा, नेत्यांमध्ये काहीतरी बोलणं तर काही गोष्टींवर झालेलं असेल. आता जसं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, हे नाव काय नवीन सांगायची गरज आहे का?
जसे काही वॉर्ड जे आहेत जे पहिल्यापासून तुमच्याकडे आहेत पारंपरिक तुम्ही लढताय त्या वॉर्डवरती बार्गेन होऊ शकत नाही. ज्या सीट जिथे तुम्हाला वाटतं, आणि शिवसेनेने असं कधीच सांगितलेलं नाही आहे की एवढंच आम्ही लढू नाहीतर आम्ही राजीनामे देऊ, असा आमची भूमिका नाहीच आहे. आम्हाला जर वाटलं की जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे. न हरण्याची भूमिका शिंदेनी घेतलेली आहे, राजीनामा देण्याची भूमिका शिंदेनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे. आणि ठाण्याच्या बदल्यात कुठली जागा हा काय मुद्दाच होऊ शकत नाही. पण महाविकास आघाडीत शिवसेना 23 जागांवर लढेल अशी तुम्हाला खात्री वाटते का? नाही, मी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही, त्यामुळे मला नक्की सांगता नाही येणार की किती जागा शिवसेना लढेल, किती जागा काँग्रेस लढेल, किती राष्ट्रवादी लढेल. या प्रक्रियेमध्ये मी नाही. ते आपल्याला ज्यावेळेला नेते सांगतील त्यावेळेला कळेल. पण आपण महायुतीचा प्रश्न विचारला म्हणून मी हे बोललो, कारण त्याला पार्श्वभूमी आहे. नाही तर जागा खालीवर होतच असतात, जागा बदलल्या जातात, उमेदवार बदलले जातात, हा प्रोसेस आहे. परंतु शिंदेबरोबर गेलेले 13 जे खासदार आहेत ते आपल्याला बदलतील म्हणून गेलेले नाही आहेत. ते पुढच्या लोकसभेची हमी घेऊन गेलेले आहेत. त्यांनी पुढच्या लोकसभेची हमी घेतलेली आहे आणि ती हमी आता ह्यांनी टिकवली पाहिजे. महायुतीत जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर तुमचे दरवाजे उघडे असतील का त्या उमेदवारांसाठी? आमचे दरवाजे बंद आहेत हे उद्धव साहेबांनी किती वेळा सांगितलेलं आहे. आज भावना गवळींच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्यांना डिवसण्याची एकंदरीत काहीतरी एक बॅनर्स पण लागलेले आहेत अशी पण माहिती मिळते. ती तर पंतप्रधान मोदींची बहीण आहे, याच्यापेक्षा मी अजून काय सांगू. तुलाच तिकीट मिळेल की नाही असं गॅरंटी आहे मोदींची. जेव्हा बहीण राखी बांधते भावाला ती रक्षणासाठी बांधते ना, आता तिचं रक्षण करण्याची जबाबदारी मोदींची आहे. तिने राखी बांधली आहे मोदींना. रणजित वायकर यांच्या प्रक्षोभनानंतर मुंबई उपनगरातील अजून 2 आमदार हे थेट एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना शिंदेच्या शिवसेनेत त्यांना प्रवेश दिला जाईल अशी कुठेतरी चर्चा चालू आहे. मात्र मुंबई उपनगरमधले जर आमदार बघितले तर हे जे आमदार आहेत मुंबई उपनगरमध्ये हे आमदार बाळासाहेब ठाकरे असल्यापासून त्यांच्यावर काम करतात. मग तुम्हाला असं वाटतंय का कुठेतरी अस्वस्थ आहेत आमदार? बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे जे पक्षाबरोबर मनापासून आहेत ते अतिशय ठाम आहेत. काही आमदार यंत्रणांच्या दबावाखाली घाबरून गेले असतील, काही लालचेपोटी गेले असतील, परंतु जे शिवसेनेबरोबर आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत. आणि ह्या आमदारांना आमदार बनवण्याचं काम कोण करतं? शिवसैनिक करतात, शिवसेनाप्रेमी जनता करते. ती कोणाबरोबर आहे हे बघावं लागतं. आमचं मत असं आहे, अजूनही आम्हाला असं वाटतं, 100% खात्री आहे की ती जनता किंवा ते शिवसैनिक जे लोकांना लोकप्रतिनिधी बनवतात, कार्यकर्त्याला, ते आजही शिवसेनेबरोबर आहेत, ते उद्धव साहेबांबरोबर आहेत. आणि ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त विचार करून चालणार नाही. रवींद्र वायकर यांनी शिंदेगडात प्रवेश केल्यानंतर जोगेश्वरीमधलं जे शिवसेनेचं संघटन आहे त्याच्यावर काय परिणाम होईल? ते सगळी शाखा प्रमुख पदाधिकारी आपण बघताय की ते शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत, ते उद्धव साहेबांबरोबरच राहिलेले आहेत. वायकर ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी ते गोरेगावच्या बैठकीमध्ये सगळेच्या सगळे पदाधिकारी हजर होते आणि त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत की आम्ही उद्धव साहेबांबरोबरच राहणार आहोत. त्याच्यामुळे गोरेगाव आपल्या जोगेश्वरीतली शिवसेना ही कोणा एका वैयक्तिक मालकीची नाही, बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि इकडचे शिवसैनिक फार कडवट आहेत आणि ते मला वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीत ते हलतील. आजही ते मजबूतीने उभे आहेत, दररोज तिकडे बैठका चालू आहेत आणि सगळी यंत्रणा तशीच्या तशी आहे. विजय शिवतारे बारामती बैठका घेत आहेत आणि ते सुद्धा आता पुन्हा एकदा निवडणूक लढणार अजूनही ठाम आहेत. कसं पाहता एकंदरीत संपूर्ण पदाकडे? नाही, लढावी त्यांनी आणि जिंकावी, शुभेच्छा आहे माझ्या त्यांना. विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिंदेंनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला. म्हणजे 13 सांभाळता येतात की नाही मला माहीत नाहीत,
पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.